मी इयत्ता 9वी वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव काशीश्रुदाले कासारा धुमाला. माझे मार्गदर्शक शिक्षक श्री ढोले सर. माझ्या नाट्यछटेचे नाव बाबा मी वाट पाहते. या नाट्यछटेतून एक मिलिटरीमॅनची मुलगी आपल्या भावना व्यक्त करत आहे. 1 2 3 4 काय पाहताय? लहानपणापासूनची सवय आहे माझी. 1 2 3 ही तर मी मागचीच मोजलेली. बघताय काय? फार हुशार आहे मी. मला शून्यातून पाडं म्हणता येतं. म्हणून दाखव. 0 1 0 0 2 0 0 3 0 0 4 0. म्हणजे शून्याचा पाडं जरा कठीणच असतो ना. माझी ना एक मैत्रीण आहे गौरी. तिला घंटाच्या पेपरला 0 मार्क पडले तर तिच्या म्हणते कशी, काय का गौरी कठीण ना बाई तुझं. म्हणून म्हटलं कुठलाही पाडा आलाय ना तरी चालेल, पण शून्याचा का हवाच आहे की नाही विचार आहेच मुळी. माझे बाबा ना मला नेहमी हुशार मुलगी म्हणतात, पण माझी आई नुसती माझ्यावर रागवत असते. कधीच मला समजून घेत नाही. ओहो हे तर काही नाही. मला इंग्रजीत आउट ऑफ साठी फक्त 1च मार्क कमी होता तर म्हणते कशी, काय ग तो शेजारचा आशीर्वाद गणितात आणि इंग्रजीत पैकीच्या पैकी मार्क मिळवतो, नाही तर तू. मग मीही म्हटलं आई मला जरा 17चा पाढा म्हणून दाखव ग. काल शाळेत मार खाल्ला नाही म्हणून 4 पैकी आताच खाऊ घातला. पण माझ्यासोबत असं नाही बरं का. मला खूप प्रेमाने समजून सांगतात, पण मात्र वेळ खूप कमी देतात. अहो काही करणार बिचारे. त्यांना इतकं काम असतं की धड ना इकडे ना तिकडे सारखी त्यांची धावपळ चालू असते. पण जेव्हा पण माझे बाबा घरी येतात ना तेव्हा त्यांची आणि माझी धिंगामस्ती करायची फेवरेट जागा म्हणजे हे आमचं टॅरेस. इथं बसून आम्ही खूप धिंगामस्ती करतो, खूप गप्पा मारतो, आकाशात चांदण्याकडे बघतो. आणि हो माझे बाबा म्हणतात जेव्हा आपण आकाशात चांदण्याकडे बघतो ती चांदणी लुकलुकली तेव्हा ते आपल्याला हो किंवा नाही असे उत्तर देतात. पण कधी कधी माझी आई मला खूप मारते तेव्हा मी खूप रडते आणि तेव्हा माझे बाबा मला जवळ घेतात आणि म्हणतात बाळा ह्या जगात चढणाऱ्या कुणीच जवळ घेत नाही. आणि हो देवबाप्पाला पण अशी मुलं आवडत नाही बरं का. मग मी ठरवलं देवबाप्पाला जरी मी आवडली ना तरी चालेल, पण माझ्या बाबांना मी आवडायलाच हवी. हे तर काय नाही. माझे बाबा जेव्हा पण घरी येतात ना तेव्हा मला चॉकलेट्स ड्रायफ्रूट्स खेळण्या खूप काय आणतात. पण जेव्हा सांगून येत नाही ना तेव्हा मला त्यांचा खूप राग येतो. मग 1 दिवस होतात, 2 दिवस होतात, 3 दिवस होतात, 4थ्या दिवशी कुठं आवडची मग त्यांच्या रागाला हेही विसरते, पटकन त्यांच्याकडे जाते. त्या दिवशी पण दाबाने होते. मग आता तुम्हीच सांगा बाबा जर सगळ्यांना तसं खुश राहायला हवं ना. तर आई नुसतीच रडतीये. दरवाजाची बेल वाजली. मी दरवाजा उघडायला गेले तर आईने मला थांबवलं. बाहेर काका आणि काकी आले होते, सोबत काही माणसंही होती. त्यांच्याकडे लांब अशी पेटी होती. त्या पेटीतून त्यांनी कापडात गुंढलेलं कोणतरी बाहेर काढलं. ते पाहून आई अशी रडायला लागली. मला खूप भीती वाटत होती. जमलेले काका काकी मामा मामी असे का रडतायत? आई तर व्यक्तीला पण बाबाचं नाव का देते? म्हणजे त्या बाबांना ठेवलंय? असे सारे प्रश्न मला पडत होते. माझ्या प्रश्नाचे उत्तर देणं म्हणजे माझे बाबा थांबा ना बाबा तुमच्याशी बोलायचं. बाबा थांबा ना. माझ्या बाबांना ते माझ्या डोळ्यापुढून घेऊन गेले हो. त्या दिवसापासून आमच्या घरात कोणी हसलं नाहीये, तर बोललंही नाहीये. माझे बाबा म्हणतात लष्करात शिपायच्या डोळ्यात कधीच अश्रू येत नाही. ते 2 थेंब जीवघेण्या महापुरासारखे असतात. महापूर आणि अश्रू हे दोन्ही आपल्याला हद्दपार करून सोडतात. 1 2 3 4 बाप मला कमकुवत व्हायचं नाहीये. या ताऱ्यांना तुझा चेहरा बनवायचा आहे. लहानपणी जाताना कोणीच तुमचा चेहरा दाखवला नाही हो, पण आता तरी दाखवाल ना. एक चांदणी लुकलुकली ती मला होम आली. आई पटकन या बाबा आले. बाबा थांबा ना बाबा तुझ्याशी बोलायचं. बाबा थांबा ना. आय एम सॉरी बाबा. पूर येणं हे अतिशयात कधीच नसतं, पण काय करणार पानं फुटतो लगेच.
थँक्यू.